रोहित आर्याचा एन्काउंटर झाला असून यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अमोल वाघमारे हिरो बनण्याचा प्रयत्न करतात। हा एन्काउंटर नसून हत्या। कोर्टात जाणार ॲडव्होकेट नितीन सातपुतेंचा इशारा। केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करावी, सातपुतेंची मागणी। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं। केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं रोहित आर्या म्हणत होता। 17 मुलांसोबत पोलीस ठेवलेल्या रोहन आहेरचा दावा। मुलांच्या सुटकेच्या उद्देशानं पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा। केसरकरांची भूमिका असा पायंडा पडता कामा नये, अशी ही प्रतिक्रिया। चर्चा करून मार्ग काढायला मंत्री नव्हतो, त्यामुळे माझ्याशी चर्चा करून उपयोग झाला नसता, असंही केलं स्पष्ट। रोहितला मारल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत। महाराष्ट्र सरकार पक्षफोडी घरफोडी यात व्यस्त। सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। केसरकर आता आर्याचा जीव परत आणू शकतात का? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा सवाल। रोहित आर्यानं उचललेल्या पावलांचं मुळी समर्थन नाही, पण हे कृत्य करण्याची वेळ त्याच्यावर का आली? सरकार आणि प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे, हे स्पष्ट झालं। अमोल कोल्हे यांची टीका। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता। पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी? मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे महायुतीचे शासनच। काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप। शासनाकडील थकीत बिलांसाठी मुलांना ओलीस धरलं, यात शंका नाही। रोहित आर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। ठेकेदारांची 80,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत। रोहित पवारांचा सरकारवर आरोप। आर्यानं स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवण्यासाठी घर गहाण ठेवलं होतं। सरकारकडे वारंवार पैसे मागूनही ते मिळाले नाहीत, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं। ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडेंची माहिती। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणासंदर्भातील टॉप 9 बातम्या पाहूयात। कुणी एन्काउंटर स्पेशालिस्ट नसतो, परिस्थिती आली की एन्काउंटर करावा लागतो। रोहित आर्याच्या एन्काउंटरवर प्रदीप शर्मांची प्रतिक्रिया। एन्काउंटरसाठी पोलिसांना विशेष पॉवर देण्यात आली, प्रदीप शर्मांचं वक्तव्य। पवई किडनॅपिंग प्रकरणातील जखमी अजितसोबत एकनाथ शिंदेंचा व्हीसीद्वारे संवाद। आजीनं धाडस दाखवल्यामुळे 17 मुलं सुखरूप, शिंदेंकडून कौतुक। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणाचा गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करणार। डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात तपास होणार। कालच हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारनं 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। रोहित आर्या प्रकरणी आरए स्टुडिओनं मुंबई पोलिसांचे आभार मानले। आमच्या टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य, सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध, आरए स्टुडिओचं स्पष्टीकरण। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर। रोहित कोथरूडच्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये वर्षभरापूर्वी राहत होता। रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी पुण्यामध्ये उपोषण केलं होतं। रोहित आर्यानं अभिनेत्री रुचिता जाधवला देखील संपर्क केला होता। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रुचिता जाधवची माहिती। आरए स्टुडिओतील किडनॅपिंग होण्याआधीचा ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। राहुल आर्यानं आरए स्टुडिओमध्ये भरवलं होतं ऑडिशन। धोकादायक परिस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी धाडस दाखवलं। 17 मुलांचा पोलिसांनी जीव वाचवला, अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच। रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया।